या घडीची महत्त्वाची बातमी आहे। बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निवासस्थानासमोर अघोरी पूजा दिसतीये। हा भानामतीचा प्रकार असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला आहे। बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निवासस्थानासमोर भानामतीचा हा प्रकार असं म्हटलं जात आहे। अघोरी पूजा कुणीतरी केलेली आहे असा एक व्हिडिओ आता समोर आलेला आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं सहयोग निवासस्थान आहे या ठिकाणी आणि तिथंच हा सगळा प्रकार सहयोग सोसायटीच्या समोर अघोरी पूजा करून भानामतीचा प्रकार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस येतोय। निवडणुकीच्या तोंडावर हा असा सगळा प्रकार घडल्यानं नागरिकांमध्ये चर्चा आहे। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी विकास कोकरे यांच्याकडून। विकास, पुरोगामी महाराष्ट्रात काय घडतंय हे? नक्कीच लागवी। खरं तर आता सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांचं निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे। अशातच खरं तर बारामतीमध्ये गेल्या काही दिवसांपासून नगरसेवक असतील अथवा नगराध्यक्ष पद असतील या पदासाठी खरं तर अजित पवार असतील आणि सगळ्याच पक्षांकडून कायम सस्पेन्स ठेवण्यात आला होता। मात्र या सगळ्या प्रक्रियेमध्ये आज जो प्रकार घडलाय, हा जो काही उतारा आढळलाय, त्या उतारामुळे खरं तर एक वेगळीच खळबळ उडाली। कारण महाराष्ट्र हा पुरोगामी शाहू फुले आंबेडकरांच्या विचारावरती चालणारा हा महाराष्ट्र आहे आणि अशा महाराष्ट्रामध्ये जर असे अघोरी प्रकार घडणार असतील तर स्थानिक राज्यकर्त्यांनी देखील याचं विचारमंथन करणं गरजेचं आहे। कारण आता निवडणुका तोंडावरती आहेत आणि या सगळ्या उतारावरून असं दिसतंय की हे तिकीट कुणाला तिकीट मिळवण्यासाठी अथवा कुणाचं तरी तिकीट कापण्यासाठी हे सगळे प्रकार केले जात असल्याचं बोललं जातंय। खरं तर अनिशचे काही कार्यकर्ते आहेत, अनिशच्या कार्यकर्त्यांनी खरं तर हा प्रकार उघडकीस आणला आणि त्यानंतर त्यांनी तो उतारा भरून खरं तर कचरा डेपोमध्ये टाकला। मात्र हा जो काही प्रकार होता हा पूर्णपणे धक्कादायक प्रकार होता आणि निवडणुकीच्या तोंडावर असे प्रकार घडणं खरं तर हे पुरोगामी महाराष्ट्रात दुर्दैव आहे। लागली निषेध, या सगळ्या प्रकरणी काही सीसीटीव्ही फुटेज चेक केलं जात आहे का? कारण समोरच उपमुख्यमंत्र्यांचं निवासस्थान होतं, त्या दृष्टीनं काही पावलं? नक्कीच लागवी। अद्यापही या सगळ्या प्रकरणाची चौकशी सुरू झाली नाही। मात्र आता हा जो काही प्रकार घडलेला आहे हा धक्कादायक प्रकार आहे आणि या संदर्भात पोलीस प्रशासनात लवकरात लवकर चौकशी करतील। बऱ्याच ठिकाणी त्या ठिकाणी सीसीटीव्ही फुटेज आहेत, ते सीसीटीव्ही फुटेज पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून लवकरात लवकर तपासली जाईल अशी शक्यता त्या ठिकाणी वर्तवण्यात येते। यामुळे या सगळ्या गोष्टीचा नेमका वास्तवमान कोण आहे या सीसीटीव्हीच्या माध्यमातून करता या सगळ्या बारामतीकरांना कळेल। लागवी अगदी या सगळ्या मुद्द्यावर आता बारामतीमध्ये चर्चा होऊ लागलेली आहे। निवडणुकीच्या तोंडावर असे सगळे प्रकार घडताना दिसत आहेत। विकास, तुर्तास धन्यवाद, तुम्ही दिलेल्या एकूण सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।